नमस्कार मंडळी. मला ओळखलं का? नाही ओळखलं? काय सांगते, अहो मी जगात भारी किशोरी आंबिये, म्हणजे हितली संगीता खरे. अ, आता तरी ओळखलत का? लक्ष्मीच्या पावलाने सिरियल बघता ना, त्यातली संगीता खरे. माझ्या नैनीचं लगीन आहे. मी तर खूप एन्जॉय करते. म्हणजे माझ्या सजण्या धजण्यावर तुम्ही बघालच की माझं किती ह्याच्यात इनपुट्स किती असतील, आणि काय धमाल करणार आहे. म्हणजे माझी तर धमाल असतेच, पण विशेष धमाल या संगीत सोहळ्यात काय होणार, या लग्नात काय होणार, ह्याची प्रेक्षकांना खरंच आतुरतेने वाट बघावी लागणार आहे. कारण का खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत ह्याच्यात. आणि खूप आम्ही मजा केली आहे. आम्ही संगीत सोहळ्यात जसं एक म्हणतात ना, डान्स असतात, हे असतात, तर ते एक बसवलेले असतात, कोरिओग्राफ केलेले असतात. आम्ही कोरिओग्राफरचं पण ऐकतो, पण आम्ही आमचं पण ऐकतो. आणि आम्ही फुल बेभान होऊन बेधुंद नाचलोय. तर तुम्ही आवर्जून बघा, तुम्ही खूप एन्जॉय कराल. माझे 4 डान्स आहेत. म्हणजे 2 आमच्या ह्यांच्या बरोबर आहेत आणि एक माझ्या मुलींबरोबर आहे आणि एक सगळ्यांबरोबर आहे. संगीताची धावपळ नाही, संगीताची तारांबळ उडाली आहे. म्हणजे तुम्हाला तर माहितीच असेल, लक्ष्मीच्या पावलांनी या सिरियल मधल्या स्टोरी प्रमाणे आम्ही लपवलंय ना चांदेकरांना की आम्ही गरीब आहोत. तर ते अचानक ऐन वेळेला संगीतात येऊन टपकतात. नशीब ते संगीत माझ्या बहिणीच्या घरी आम्ही ऑर्गनाईज केलंय, जी खूप श्रीमंत आहे. तर त्यामुळे ते सारवासारव होईल, पण तिथेही काहीतरी गडबड होणार आहे. ते तुम्हाला पाहावं लागेल आणि त्यासाठी पाहावी लागेल आमची मालिका लक्ष्मीच्या पावलांनी. मला खूप छान रिस्पॉन्स येतोय. रादर मला म्हणजे प्रेम मिळतंय प्रेक्षकांचं, की आम्हाला ही संगीता खरे आवडते. कारण का ही आमच्यातलीच एक व्यक्ती वाटते. भले ती खोटं बोलत असेल, पण ती आपल्या मुलींच्या चांगल्यासाठी, मुलीचं कुठेतरी चांगल्या घरात तिचं हेतू वाईट नाहीये त्या खोटं बोलण्यामागचा. ती वॅम्प नाहीये, ती विलन नाहीये. ती कोणाला तरी मुद्दाम त्रास देण्यासाठी खोटं बोलेल किंवा कोणाचा वचपा काढण्यासाठी खोटं बोलेल असं नाहीये. तिला फक्त वाटतं की माझ्या मुलींचं लग्न, तिन्ही मुली सुखात राहाव्या आणि त्यांचं लग्न श्रीमंत घरात व्हावं. ही तिची एक भाबडी कल्पना आहे की श्रीमंत लोक ही सुखी असतात. ही तिची एक स्वतःची कल्पना आहे आणि त्यामुळे तिला असं वाटतं की तिच्या तिन्ही मुली सुखात राहाव्या. तर ज्या श्रीमंत घरात गेल्या तरच सुखात राहतील, म्हणून त्याच्यासाठी ती जी खोटं बोलत असते आणि ती जे काय एक एक गोष्टी करत असते आणि मग ती स्वतः तोंडावर पडत असते. सतत खोटं बोलते आणि उघडकीस येतं. हे जे होतं ना, ते कॅरेक्टर लोकांना खूप आवडतं. त्यांना असं वाटतं की ही बाई वाईट नाहीये, ही बाई खूप छान आहे. हिचं स्वप्न, ही जे स्वप्न बघते, हे क्लिअर स्वप्न आहे. हे क्लिअर एका आईचं विजन असतं तसं विजन आहे. त्यासाठी तिची एक भाबडी कल्पना आहे आणि त्यासाठी ती खोटं बोलते. तर मला खूप प्रेम मिळतंय प्रेक्षकांचं आणि मी प्रेक्षकांचे खूप खूप आभारी आहे की आजपर्यंत मी जितकी कॅरेक्टर्स केली, मग ते ढवळे मामी असू देत किंवा मी आणखीन इतर चॅनलवर शनायाची मम्मी केलं होतं किंवा शकू केलं होतं. कुठलीही मी कॅरेक्टर्स करू देत, माझी कॅरेक्टर्स लोकांना भयंकर आवडली आहेत, भयंकर पसंतीस पडली आहेत आणि खूप प्रेम मिळालं. किशोरी ॲज किशोरी ताई तू विचारशील तर मला असं वाटतं की ते तसं खरं मी मी असते तर तसं केलं नसतं. कारण का मी विचार करून 10 वेळा विचार करून एखादी गोष्ट करते की बाबा हे, आणि त्यातून कधीतरी डेस्टिनी असते माझी सुद्धा, की मी विचार करून केलेल्या गोष्टी सुद्धा चुकू शकतात. बट मला संगीताच्या कॅरेक्टर का प्रेमाचं वाटतं, माझ्या जवळचं वाटतं की ती तिची जी भाबडी कल्पना आहे ती इतकी अविचारी बाई आहे. अविचारी म्हणजे त्यातून अविचार करून ती कोणाचा वाईट नाही करत आहे, पण ती म्हणते ना की पुढे काय होणार, ह्या गोष्टी आपण तोंडावर पडू शकतो. आपल्या मुली पुढे कळलं तर काय होईल, पुढचं पुढे, आत्ता आत्ता वेळ निभावून द्यायची आहे. आत्ता लग्न झालं ना की मग माझी मुलगी त्याला समजवेल आणि खरं काय ते सांगेल आणि मग सगळं लग्न झाल्यावर एकदा काय नाही, मग नवरा बायको सुखीच राहतात. ही तिची भाबडी कल्पना आहे. पण तिला हे कळत नाही की इतर लोक पण आहेत त्या फॅमिलीत, ते आपल्या मुलीशी कसे वागू शकतात त्यांना कळलं तर. ह्या विचारच नाहीये तिला. तर अशी ही संगीत आहे. बाप रे, हिंदी मालिकाही खूप लग्न केली मी, हिंदी मालिकात पण आणि मराठी मालिकात पण
खूप लग्न केली. जसं ह्या सिरियलमध्ये आता हे पहिलंच लग्न आहे, पण ह्याच्या आधी स्टार प्रवाहाची आपलं ढवळे मामींची सिरियल, त्याच्यात मी माझ्या आजीचं लग्न केलं, माझ्या हिचं आपलं साक्षीचं लग्न म्हणजे अवनीचं लग्न केलं. त्या भावंडांची सगळ्यांची लग्न मी एन्जॉय केली. लग्न बारशे मुंजी तू विचारूच नको. मी इतक्या केल्या आहेत की मला आता स्वतःच्या घरच्या लग्न बारशे मुंजी न जायला मी दमले असं होतं. त्यामुळे सगळ्यात जास्त आता मी हे करते, कारण का हे म्हणजे या कॅरेक्टरमुळे मी हे लग्न सगळ्यात जास्त एन्जॉय करते. इतर वेळेला अंजीच्या लग्नात कसं होतं, खूप सारं टेन्शन वगैरे होतं मला. आणि म्हणजे असं होतं ना की अंजीच्या लग्नात मला अंजीचं लग्न त्याच्याशी झालेलंच नको होतं, म्हणून ते मी मोडायच्या दृष्टीने सगळं करत असते. लग्नात सहभागी असते, पण आता हे मोडणार आहे हे मला माहिती आहे. मी कारस्थानं करत असते आणि ते मीच तोंडावर पडत नेहमीसारखी, आणि तिचं लग्न होतं. त्यामुळे मला एन्जॉयमेंट प्रकार हा नव्हता, जो बाकीचे सगळे एन्जॉय करत होते आणि मी फक्त कारस्थान, की काय आता असं होईल का, आता हे झालं पाहिजे, आता हे होईल, आता हे पाहिजे, आता ते असं. इथे तसं नाही, इथे मी एन्जॉय करते. त्यामुळे आय एम रिअली व्हेरी एन्जॉय. कसं आहे म्हणजे माझ्या लग्नात मेहंदी वगैरे होती, पण ती कशी घरगुती, म्हणजे घरी येऊन असं साधेपणाचं सगळं. पण आत्ताची लग्न म्हणजे सगळीच अशी. आता तर मी आता अलीकडे 2-4 वर्षात बघते प्री वेडिंग शूट पण आलंय. ते आता काही दिवसांनी आपल्या सिरियलमध्ये पण येईल प्री वेडिंग शूट. मग ते प्री प्रेग्नन्सी शूट वगैरे असे जे प्री प्री शूट्स येतात ना, तसं. तर हे जे संगीत किंवा मेहंदी किंवा हळद समारंभ हा अगदी घरगुती असायचा, घरच्या माणसांसोबत असायचा तेव्हा. आणि आता हम आपके है कौन झालं, त्याच्यानंतर प्रत्येकाला वाटलं की आपलं लग्न असंच असावं. त्यामुळे प्रत्येक घरी सुद्धा तेच असतं हम आपके है कौन, आणि प्रत्येक सिरियलमध्ये सुद्धा तेच असतं हम आपके है कौन. तर आणि लोकांनाही ना, विशेषतः फॅन्सकडनं मला हे आलंय की त्यांना हे सगळं बघायला आवडतं. मला थोडक्यात तुम्हाला असं सांगायचंय की लोकांना ना सुख बघायला आवडतं, लोकांना आनंद बघायला आवडतो. कारस्थानं पण आवडतात बघायला, पण तिचं तिचं किंवा जो कारस्थान करणारा असेल किंवा जी कारस्थान करणारी असेल, तिचं कसं वाट लागते बघा, आता तिला कसं धडा मिळतोय ते बघा, हे बघायला आवडतं. पण एखाद्या चांगल्या साध्या कुटुंबाचं, चांगल्या माणसांचं जर चांगलं होत असेल, किती छान केलंय, मग त्या सिरियल सारखं आपण हे करूया, मग त्या सिरियलमध्ये तिने ही साडी नेसली आहे ना, तसं मला साडी नेसायची आहे, मग ती आई पण हौशी असते, ती मुलगी पण हौशी असते, तसं ना लोक कनेक्ट होतात आमच्याशी. सो हे जे आहे संगीत बिंगीत, ते आता हे सिरियलमध्ये हे आता प्रोलाम होणार. ह्याच्या पुढे पण अजून काही काही येईल बघ आता. फार मला अटेंड करता येत नाही, कारण का मी मोर ऑफ द टाइम मी शूटिंगवरच असते, कारण का मी 2-2 मालिका, मग 2 पिक्चर्स, असं एका वेळेला सगळं राऊंड द क्लॉक माझं नाटकं हे सगळं चालू असतं. तर त्याच्यामुळे मी फार लग्न किंवा असे समारंभ अटेंड करू शकत नाही घरच्यांचे. पण आत्ता रिसेंटली एक लग्न मी अटेंड केलं आमच्या घरचं. तर तेव्हा असं झालं होतं ना की असाच इव्हेंट होता. म्हणजे लग्न आदल्या दिवशी संगीत होतं, ज्याला मी जाऊ शकले नाही. त्याच्या आदल्या दिवशी मेहंदी आणि सगळं सगळं प्रॉपर हॉल बिल घेऊन केलं होतं असंच. म्हणजे सिरियलमध्ये करतात तसंच किंवा फिल्ममध्ये करतात तसंच. पण एकाही कार्यक्रमाला मी जाऊ शकले नाही. लग्नात मी गेले होते. तर लग्नात त्या नवरा नवरीची एंट्री जशी होती की ते डान्स करत येणार, त्यांचे फ्रेंड्स आधी येणार डान्स करत, आणि मग ते मधून येणार वगैरे. तर त्याचं होस्टिंग मला करायला दिलं होतं. ताई ताई, तू 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 सेलिब्रिटी आहेस ना, तू हे होस्टिंग कर, तू हे होस्टिंग कर. माझं असं काय बोलू काय बोलू असं आधी पटकन सुचावं लागतं ना. आणि मग मी मी पण त्याच्यात सामील झाले आणि मी पण ते होस्ट केलं, अँकर केलं. अँकर म्हणजे अँकरिंग तसं नसतं, ते एक होस्टिंग, की आता बघा तुमच्यासमोर येत आहेत, त्यांना टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा वगैरे असं करून, आणि मग त्यांच्याबरोबर डान्स करायचा, हे करायचं. तर मला हा आता एक रिसेंट अनुभव आला होता की होस्ट केलं होतं मी एक लग्न माझ्याच घरचं. चांदेकरांच्या घरी जाणार खऱ्यांची नाही ना, चांदेकरांच्या घरी जाणार खऱ्यांची नाही ना, लक्ष्मीच्या पावलांनी सिरियल जगात भारी आहे ना. तुमचं प्रेम हे खूप मिळतंय आम्हाला आमच्या सिरियलसाठी. असंच प्रेम ठेवा, असंच लोभ ठेवा, आणि काही चुकलं माखलं तर माफ करा, आणि पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी, तुमची आवडती मालिका. आणि हो, संगीताला विसरू नका. ए संगीत.